नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आषाढ महिना सुरू झालेला आहे। 15 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026 पर्यंत आषाढ महिना हा आहे। आता कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा 4था महिना असतो। खरं तर आषाढ महिन्यापासून सणवार सुरू होतात। आता या आषाढ महिन्यामध्ये असं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दलच आज आपण ही माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो। तर बघा, आषाढ महिन्यातील आपण कोणत्या सेवा काय करायचे आणि कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसंच बघा, आषाढ महिन्यामध्ये आखाड कधी तळावा व लेकीला जावयाला जेवायला कधी बोलवावा, त्यांचा मानसन्मान कसा करावा आणि कांदे नवमी कशी साजरी करावी, तसेच आषाढ महिन्यामध्ये अजून कोणते सण साजरे केले जातात, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। बघा, आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी खाणं सोडायचं आहे, त्याच्यासाठी मी कांदा नवमी अतिशय महत्त्वाची असते, कारण या दिवसापासून हे पदार्थ खाणं सोडायचं असतं। तसंच लग्नानंतर ज्यांचा आखाड पहिला आहे, लेक जावई असोत किंवा जुने जावई असोत, यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला आपल्या घरी बोलवायचं आहे, त्यांचा मानसन्मान कसा करायचा, आखाड म्हणून जावयाला कोणकोणते पदार्थ खाऊ घातले जातात व कोणते विशेष पदार्थ आहेत, ते म्हणजे आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना काय खाऊ घालायचं असतो, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि चातुर्मासाची सुरुवात जी आहे तर ती 25 जुलै 2026 पासून होणार आहे। आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी असे हे 4 महिने असतात। तर हे 4 महिने चातुर्मासामध्ये ओळखले जातात। या महिन्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच अशा भागामध्ये आषाढ महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो। तर आषाढ महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व आहे। आषाढ महिन्यामध्ये धो खूप पाऊस पडत असतो। पावसाची संततधार देखील चालू असते, ज्याला आपण झड लागणं असे म्हणत असतो। 2-3 दिवस अगदी बारीक बारीक केसांसारखा पाऊस असतो, तो पडत असतो। सूर्याचे दर्शन 2-2, 3-3 दिवस आपल्याला होत नाही, अशी परिस्थिती आषाढ महिन्यामध्ये असते। त्यामुळे वातावरण दमट आणि गारवा असतो। आषाढ महिन्यामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतो आणि शरीराला वेगळं वळण मिळावं म्हणून तेलकट पदार्थाचं सेवन आषाढ महिन्यामध्ये केलं जातं। तसेच हवेमधील जो गारवा असतो तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरामध्ये उष्णता पुरवण्याचे काम करत असतं आणि त्यामुळे आषाढ महिन्यातील खास करून आखाड हा तळला जातो। आणि जो काही आषाढ महिना तळला ना, तर त्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा केला जातो। मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केले असतात, जसे की पापड, कुरड्या, सांडगे, शेवया, आषाढ महिन्यामध्ये तर हे पदार्थ आषाढ महिन्यापासून खायला सुरुवात केली जाते। आखाड तळणं म्हणजे काय, तर गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या तीळ लावून तळणं। हे गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा आपल्या घरामध्ये घारग्या असतात ते बनवणं, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याचे थालीपीठ, रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशल या महिन्यामध्ये बनवले जातात। त्यानंतर चकल्याचे शेव, कडे बोळे असे जे काही पदार्थ असतात ना, ते देखील बनवले जातात। त्यामुळे हे खाल्ल्या देखील जातात। स्पेशल म्हणजे काय, तर नवीन लग्न झालेले जे जोडपं असतं त्यांना आषाढ महिन्यामध्ये बोलवलं जातं आणि जावयाचा मान सन्मान माहेरी केला जातो। जावयासाठी स्पेशल म्हणजे आखाड तळला जातो आणि त्यांना ते खाऊ घातलं जातं। तर हा आखाड तळायचा असतो। आखाड तळत असतो तर तो स्पेशल आषाढ महिन्यामध्येच तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तर तळला जातो। अतिशय उत्तम आहे। बघा, जसं की आमची कुलस्वामिनी रेणुका माता आहे, तर आम्ही काय करणार या महिन्यामध्ये, कोणत्याही मंगळवारी जो आखाड आहे तो तळणार आहे। 15 जुलैला आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि 12 ऑगस्टला आखाड संपणार आहे। तर या दिवसाची सुरुवात तुमची कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्ही आखाड हा तळायचा असतो आणि याच दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयाला बोलवायचा असतो। आणि काही कारणाने समजा जर नाही जमलं तर त्या दिवशी तुम्ही काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी बोलून आषाढ महिन्यातील तुमचा जो कुलस्वामींचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला आखाड बनवायचा आहे।
काही हरकत नाही. आणि आपल्या घरातील सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घ्यायचं. तुम्हाला जे उजळायचं असेल तर ते देखील उजळून घ्यायचं असतात. स्वच्छ करायचे, सर्व देव स्वच्छ करून देवपूजा करून घ्यायची. काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो. सकाळी देवपूजा करून शिरा खिरीचा नैवेद्य आपण त्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि आकाड हा तळायचा असतो. ते बंद करावं खिडकी. थोडा आकाड तळायचा आणि या आकाडाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही सर्व देवी देवतांना दाखवायचं बरं का. तर हे आपल्याला आपल्या ग्रामदैवत, आपल्या गावातील जे आपले ग्रामदैवत असतात, देवीचं मंदिर असतं, गणपतीचं मंदिर असतं, मारुतीचं मंदिर असतं, तिथे सुद्धा हे आपण नैवेद्य दाखवले जातात. किंवा आजूबाजूला आपली भावकी असेल त्यांना घरी बोलवलं जातं किंवा त्यांना सुद्धा हे पदार्थ थोडे दिले जातात आणि आखाड तळायला दिलं जातो. आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे असतात आणि मग आपल्या देवी देवतांना पण आपण हाच नैवेद्य आपल्याला त्या दिवशी दाखवायचा असतो. जरी तुमचे लेक जावई आले तरी त्या दिवशी आखाड तळून देऊ शकता. पण अगोदर आले तर देवी देवतांना जो आखाडाचा नैवेद्य तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या वारी तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी आले आणि तर त्या दिवशी सुद्धा तुम्हाला हे पदार्थ बनवायला सांगितले तर किंवा बनवले असेल तर तुमच्याकडे ते पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही ते नक्की बनवू शकता. लेक जावई जे असतात ना ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचे पूजन करत असतो किंवा त्यांना मान सन्मान देतो. त्यामुळे लेक जावई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच त्यांच्या पायावर त्यांचा मान सन्मान करायचा, त्यांच्या पायावर पाणी टाकायचं. बऱ्याच ठिकाणी तुकडासुद्धा वळून टाकला जातो. मुलीला हळदी कुंकू लावून घ्यायचं, जावयाला गंध लावायचा आणि त्यांना आपल्या घरामध्ये औक्षवण करून बोलवायचं असतं. घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर एखादी चटई पाट टाकून त्यांना बसवायचं आणि त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे. आणि त्यानंतर जेवणासाठी जे काही आपले पदार्थ बनवलेले असेल तर ते सुद्धा आपल्याला वाढायचे आहेत. आणि त्यासोबत आपण जे आखाड तळलेला असतो तो आपण एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आणि त्यांना तो जेवणासाठी जेवताना वाढायचा आहे. जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची. जावयाचा सुद्धा मान सन्मान करायचा. त्यांना ड्रेस, टॉवेल, टोपी, गंध लावून त्यांचा मान सन्मान करायचा आणि कोणती एखादी वस्तू द्यायची असेल तर ती तुम्ही त्या दिवशी देऊ शकता. याप्रमाणे लेक जावयाचा आपण त्या दिवशी मान सन्मान केला जातो. तर आता या आखाड महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही तर बघा. त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान सुद्धा करायचा असतो. आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण कुलदेवीचा मान सन्मान करत असतो. पण आखाड महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो. काही लोक आखाड महिन्यात सुद्धा देवीच्या मूळ पीठावर जातात आणि आपल्या कुळाचे रक्षण करणारी आपली जी देवी असते, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपली आई भगवती, तिच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता या आषाढ महिन्यातील किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी, आषाढी पौर्णिमेला असो किंवा एखाद्या महिन्यातील आषाढ महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन करू शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य पण दाखवला जातो. ज्या गावचे ग्रामदैवत असतात किंवा काही ठिकाणी साती आसरा असतात ना, तिथे जाऊन त्या देवीला नैवेद्य दाखवायचा असतो. ते सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता बघा, आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी सुद्धा भरू शकता. या पद्धतीने देवीचा मानसन्मान केला जातो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. पण ती वरण भात आहे, मेथीची भाजी आहे किंवा पुरणपोळी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या भागामध्ये ज्या गावची पद्धत आहे त्या ठिकाणी तसं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. खरा नैवेद्य म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य सुद्धा केला जातो, तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्यच केला जातो. तसेच आषाढ महिन्यामध्ये शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने एक तरी सवाशीण आवर्जून जेवू घालावी, चांगलं असतं. मुळात कुलदेवीसाठी जे आपण करतो ना ते
कुलदेवी आपल्याला भरभरून देखील देत असते, त्यामुळे आपल्या कुळाचाच उद्धार होत असतो, कुळाचे रक्षण करत असते. आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवाष्ण तुम्ही जेव घालायचं आहे. आणि कुळदेवीच्या मूळ पीठावर तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरणं खूप महत्त्वाचं आहे. त्या दिवशी तुम्ही देवीचा मान सन्मान करा. मेन म्हणजे काय, जसं की तुम्हाला सांगितलं, गावामध्ये कोणी साती आसराची जी सेवा करतो ना, तर त्या आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना देखील आपण नैवेद्य दाखवतो. कोणी म्हसोबाचा मान सन्मान करतो, म्हणून म्हसोबाचा मानपणासाठी काही खारा नैवेद्य, अंडे रोट हा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येकाची श्रद्धा आहे, चुकीची आहे, वाईट आहे, काही माहीत नाही, पण जसं ज्या घराची पद्धत आहे तसं ते लोक करत असतात. खरं तर दर अमावस्येला म्हसोबा महाराजांना ज्यांना मानसन्मान करायचा असतो त्यांनी नारळ फोडायला पाहिजे. तुम्हाला आषाढ अमावस्येला नक्की सांगेल की आषाढ महिन्यामधील आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या असतात. तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करा. हे स्तोत्र कमीत कमी एक वेळा तरी पठण करू शकता. आषाढ महिन्यातील भगवान श्री हरी विष्णू जे आहेत, तुम्हाला हे जे सेवा करणे शक्य होईल तेव्हा तुम्ही आवर्जून ही सेवा नक्की करा. आणि रोज 11 माळी किंवा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते या मंत्राचा तुम्ही 51 वेळा किंवा 11 वेळा रोज जप करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, ती हळूहळू कमी होण्यास मदत होते. तसेच आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण तुळशीची पूजा करणं आपल्याला जास्त शुभ आणि आपल्या घरामध्ये समृद्धीदायक मानलं जातं. भगवान श्री हरी विष्णूला तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही ह्या सेवा नक्की आवर्जून करा. तसेच तुळशीचे रोपसुद्धा आवर्जून आषाढी एकादशीच्या दिवशी लावू शकता. आषाढ महिना हा भगवान श्री हरी विष्णूचे एक रूप असलेले या विठ्ठल रूपी पांडुरंगाला समर्पित आहे. आणि या महिन्यामध्ये आपण विठू माऊलीची जास्तीत जास्त सेवा केल्याने आपल्या आयुष्यामधील सगळे काही प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतात. आषाढ महिन्यामध्ये जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा जप आपण सकाळी आणि संध्याकाळी जितके होईल तेव्हा केलं आणि हरिपाठ रोज वाचन नित्य नियमाने केलं तर पांडुरंगाला तुळशीपत्र वाहने एवढी सेवा जरी केलं तर खूप झालं. फक्त जेवढे काही कराल ते वरवर न करता मनापासून करा, कारण देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तर बघा, चातुर्मासामध्ये गोपज्ञ व्रत सुद्धा केलं जातं, तुळशीचे अर्चने सुद्धा केलं जातं. ज्यांना या गोष्टी करणे शक्य नाही तर त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी भगवान श्री हरी विष्णूला किंवा पांडुरंगाला नक्की अर्पण करा. बाळकृष्णांना असं तरी अर्पण केलं तरी चालेल, पण लक्षात ठेवा या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंबहुना स्त्रियांनी तुळस कधी तोडूच नाही. आणि आपल्या कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की तुळशी माते मी या कार्यासाठी तुझे एक पान तोडत आहे, अशी ही विनंती करायची. आणि त्यानंतर आपण तुळशीचे पान तोडून भगवान श्री हरी विष्णू यांना, बाळकृष्ण असेल किंवा त्यांना आपण आवर्जून अर्पण करायचे आहे. आषाढ महिन्यातील एक तरी तुळशीपत्र तुम्ही बाळकृष्णाला अर्पण करा आणि सकाळ संध्याकाळी कधीही तुळस तोडू नका. सगळ्यात महत्त्वाचा आषाढ महिन्यामध्ये, या आषाढ महिना खूप पवित्र मानला जातो, तर आषाढ महिन्यामध्ये कृपया मांसाहार, धूम्रपान वर्ज्य करा. तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये. ताई, आम्ही खात नाही पण आमच्या घरच्यांना खाऊ घातलं जातं तर चालेल का? ते ऐकणार नाही. तर महिलांच्या पण काही मजबुरी असतात, ती समजू शकते, पण कमीत कमी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर अनुभव येत असतात, कारण महाराज तुमच्याकडून घेणार आहे. तर तुम्ही मांसाहार वर्जच करा, कारण घरातही सेवा होणार नाही. काळजी घ्या आणि जितके होईल तितके तुम्ही नॉर्मली करण्याचा प्रयत्न करा, सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आहे. तर तुमच्या आयुष्यातील तुम्ही ज्या गुरुला हे मानलेलं आहे, तुम्ही तुमच्या गुरुला मानलेलं आहे, देवस्वरूप ब्रह्मांडाची जी
तुम्ही गुरूंची पूजा करून नमस्कार देखील करू शकता. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा देण्याची पद्धत आहे. तर आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलं. शक्यतो आपण एक भुक्त म्हणजे एकदा जेवलं तरी चालतं, कारण या महिन्यामध्ये आपण जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचा टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर बाहेरचं खाणंसुद्धा टाळायचं आहे. या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा संदेश देखील दिला जातो. म्हणून या महिन्यामध्ये कापण्या असतात, स्पेशल कापण्या तर तयार केल्या जातात. तेलकट पदार्थ असतात ते जसे की धपाटे, पुऱ्या असतील तर ते सुद्धा केले जातात. त्या भागामध्ये वेगवेगळी जशी पद्धत आहे त्या महिन्याची तर ती केली जाते. कांदा नवमी विसरून तसं काय चालतं त्याबद्दलसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊ. बघा, आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे, जी यंदा 23 जुलैला गुरुवारच्या दिवशी आलेली आहे. तिला कांदा नवमी असं म्हणतात. त्याचं कारण या दिवशी की जे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवसानंतर 2 दिवसांनी आषाढी एकादशी येते. 15-25 जुलैला शनिवारच्या दिवशी आलेली या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण वगैरे पदार्थ या मांसाहार हा वर्ज्य केला जातो. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास म्हणजे वर्षातले 4 महिने कांदा लसूण खाणे बंद करायचं आणि मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचं. म्हणून आषाढी एकादशीचे 2 दिवस अगोदर ही नेहमी तिथी असते. त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात. तुम्ही या दिवशी कांद्याची भजी, थालीपीठ, वांग्याचं भरीत, झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा करायचा आणि असे वेगळे कांदे घालून आपण भरपूर कांदे नवमीला पदार्थ बनवायचे आहेत. आणि 12 ऑगस्टला दुपारीच आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे. तर आपल्याला आपल्या घरातील सर्व दिव्यांचा आपण या दिवशी स्वच्छता करून घेत असतो, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे. त्यामुळे श्रावणातल्या आपल्याला भरपूर दिव्यांच्या पूजेच्या साहित्याची गरज पडते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात पवित्रता देखील निर्माण करायची असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगितली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचे काही प्रश्न असतील, काही कमेंट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला